सर्व ओबीसी चळवळीमध्ये ओबीसी संघटनेमध्ये काम करणारे नेते या बैठकीला उपस्थित होते। ही प्रमुख नेत्यांची बैठक होती, कार्यकर्त्यांची बैठक नव्हती तुम्हाला। त्यामुळे अनेक संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये ओबीसी चळवळीमध्ये काम करणारे, त्यांची उपस्थिती होती। म्हणजे अनेकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले। मग पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। काल 11 जे काय आता राजपत्र घोषित झालं त्यामध्ये शेड्यूल 1 शेड्यूल 2 मध्ये एससी एसटी यांचा समावेश केला, पण ओबीसी स्वतंत्र असा लिहिला गेला नाही, केवळ जात लिहिली। म्हणजे 2011 मध्ये सेन्सस झाला त्यावेळी जे काही प्रॉब्लेम उभे झाले, ते प्रश्न उभे झाले, तेच प्रश्न सुद्धा आत्ताच्या या संपूर्ण गव्हर्नमेंटच्या राजपत्राच्या घोषणेतून दिसत आहे। त्यामध्ये जवळपास 30 प्रकारची माहिती त्यामध्ये भरून द्यायची आहे आणि त्यात जात लिहिले, ओबीसी कॉलम लिहिला नाही। ओबीसी जर कॉलम लिहिला नसेल तर ओबीसीची संख्या कळणार नाही। त्या संदर्भात मला वाटतं की विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये ती भूमिका मांडलेली आहे। देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना करू अशी भूमिका स्वीकारली होती, पण ओबीसीचं कॉलम त्यामध्ये आता दिसत नाही। प्रामुख्याने या विषयावर सगळ्यांची चर्चा झाली आणि देशभरातील ओबीसी नेत्यांना भेटून जे ओबीसीच्या विषयाला घेऊन काम करतायत, लढतायत, अशा विविध राज्यातील ओबीसी नेत्यांना भेटायचं ठरलं आणि पुढच्या 15 दिवसामध्ये त्या सगळ्या नेत्यांना भेटून दिल्लीला जंतर मंतरवर एक भव्य असं आंदोलन उभं राहावं आणि त्यातून सरकारला या भावना कळाव्यात आणि सरकारपर्यंत ओबीसीच्या मागण्या जाव्यात, हा मुख्य उद्देश आजच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी बोलून दाखवला आणि तशी तयारी आम्ही आता करणार आहोत। दुसरा महत्त्वाचा विषय की ओबीसीवर ओबीसीच्या अनेक राज्यात प्रश्न आहे। एकीकडे खूप मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत, बैठका होत आहेत, जे विषय अजेंड्यावर यायला नको ते पण येत आहे आणि त्यातून जे काही प्रमाणपत्र वगैरे काय दिले गेले वगैरे त्यावर प्रश्नचिन्ह झाला, त्यावर खूप चर्चा झाली। पण ओबीसीचे विविध प्रश्न घेऊन आणि या जातनिहाय जनगणनेचा प्रश्न घेऊन संभाजीनगरला भव्य मोर्चा काढायचा असं या आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि त्यासाठी पुढच्या 4-5 दिवसामध्ये संभाजीनगरला बैठक होईल। डेट अद्याप ठरलेली नाही। त्या बैठकीमध्ये मराठवाड्यातील सर्व नेते त्या ठिकाणी बोलवलं जाईल आणि महाराष्ट्रातूनही काही नेत्यांना आम्ही बोलवून तारीख त्या ठिकाणी निश्चित करू आणि तो ऐतिहासिक मोर्चा या ओबीसीच्या मागण्या घेऊन तिथल्या आयुक्त कार्यालयावर, म्हणजे सरकारवरच मोर्चा आहे, सरकारकडेच मागणी आहे, पण तो संभाजीनगरमध्ये त्याची पहिली सुरुवात तिथे करायची असं ठरलेलं आहे। आणि या दोन्ही आंदोलन म्हणजे जंतर मंतर असेल किंवा जंतर मंतरच्या आंदोलनात देशपातळीवरचे नेते असतील आणि महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये राज्य पातळीवरचे नेते असतील, ज्या आम्ही सर्वांना बोलवू, तो इथे सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल, त्या सगळ्यांनी त्या मोर्चात आलं पाहिजेत आणि त्यामध्ये ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन तिथे मांडलं पाहिजे। सत्तेतील नेते असतील त्यांनी तो प्रश्न सोडून घेऊन ओबीसीला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी विशद केली पाहिजे आणि सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन ओबीसीच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका, ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढण्याची भूमिका त्या मोर्चामध्ये मांडावी आणि ओबीसीची एकजूट दाखवावी असं आजच्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरलेलं आहे। सत्तेत देखील अनेक ओबीसी नेते आहेत। अर्थात छगन भुजबळ यांनी एक वेगळं सत्तेत राहून खरं तर अनेक आंदोलनं त्यांनी मध्यंतरीच्या काळात केलेली होती। आम्ही एक 7 लोकांची कमिटी आज घोषित करण्याचं ठरवलं, ते आम्ही करतो। महाजनकर साहेब आहेत,
ससाने जे आहेत आमचे विदर्भातून उमेश कोराम हे ते बसून 7 लोकांची कमिटी या महाराष्ट्रातील सत्तेतील आणि विरोधातील सर्व ओबीसी नेत्यांना भेटतील, त्यांना आमंत्रण देतील, त्यांच्यावर चर्चाही करतील, सोयीची तारीख मागे पुढे असेल तर ती पण करतील आणि सर्वांमध्ये त्या एक ओबीसीच्या भव्य अशा रॅलीची तयारीसाठी आमंत्रण दिलं जाईल. राहुल गांधी यांनी आज राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांना पत्र दिले ओबीसीची स्वतंत्र कॉलम असण्यासंदर्भात. खरं तर 2024ची लोकसभा निवडणूक झाली, त्यामध्ये ओबीसीच्या मुद्द्यावरती भाजपकडून प्रचार करण्यात आला होता आणि त्यावरती त्यांना मोठ्या प्रमाणात मतं सुद्धा मिळाली होती. आता त्यांनी तो स्वतंत्र कॉलम दिलेला नाही, त्यामुळे 11ची जनगणना झाल्यानंतर देशामध्ये रान पेटवलं गेलं की ओबीसीची जनगणना झाली नाही किंवा त्यातून अनेक समाजांनी नाराजी व्यक्त केली, आंदोलनही झाली आणि त्याचा फायदा त्यावेळच्या त्यावेळच्या विरोधकांनी तो घेतला. काय चुका होत्या की 2011 ओबीसीचा कॉलम नव्हता पण जात होती आणि आजही जात टाकली गेली. 2021 जे एफिडेव्हिट केंद्र सरकारने दिलं, आताचं जे काही सरकार आहे मोदी सरकार, त्यामध्ये या त्रुट्या त्या ठिकाणी दाखवल्यात की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एवढी जाती आहेत 4,28,000 काहीतरी 4,28,677 जाती. महाराष्ट्रात फार तर 400-450 पावणे-500 जाती असतील, सगळ्या मिळून 600 असतील. मग या 4 लाख आल्या कुठून? त्यामुळं तिथे आम्हाला इम्पेरिकल डेटा आम्हाला ओबीसीची संख्या काढता येत नाही. 11च्या सेन्ससनुसार देशामध्ये 42 लाख जाती दाखवल्या गेल्या. हे चूक आहे, हे चुकीचं झालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो एफिडेव्हिट करताना ओबीसीच्या लोकसंख्या कळत नाही आणि त्यामुळं आरक्षण किंवा ओबीसीच्या सवलत देताना अडचण येतात. असं त्यावेळेस एफिडेव्हिट केंद्र सरकारचं 2021ला सुप्रीम कोर्टात आहे. आता ती चूक पुन्हा जात दाखवून म्हणजे पहिले आमच्या चुका केलेल्या दाखवत होत्या आणि आता स्वतःच केंद्र सरकारने ती चूक करत आहे, हे आता त्या ठिकाणी राहिलं आहे. म्हणून मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस आमच्या पक्षाचे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही चूक लक्षात आणून दिली की ती कालम ठेवावं, त्यावेळी जी चूक झाली ती पुन्हा होऊ नये आणि ओबीसीला न्याय मिळावा ही त्यांची भूमिका. एकीकडे लक्ष्मण हाके आंदोलनाचा इशारा देतात आहेत आणि ते त्या तयारीला लागले, दुसरीकडे नाही, ते लक्ष्मण हाकेंच्या बरोबर सगळे आमचे ससाने चर्चा करतील. सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन ती तारीख अजून काही निश्चित झाली नाही. सगळ्यांना घेऊन ते एक तारीख निश्चित करतील आणि त्या तारखेलाच तो आंदोलन होईल. एकीकडे मनोज जरांगे पाटील सुद्धा सातत्यानं सरकारला इशारा देतात आहेत आणि कुठेतरी दाखले देत नाहीत, त्याच्यामुळे सरकारला धारेवर धरतात आहेत. एकेरी भाषा बोलली जाते, सातत्यानं धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी सरकारला जरांगे पाटलांनी शिव्या दिल्याचं एक पुस्तक तयार होईल आणि सरकारला सुद्धा शिव्या खायची सवय ते पुस्तक वाचल्यानंतर होईल. तर शिव्या त्यांना ओव्या वाटतात तर सरकारचा प्रश्न आहे आणि तरी पण सरकार त्यांच्याकडे जात असेल तर तो जरांगेचा प्रश्न आहे. कोणी कोणाचे कपडे फाडावेत किंवा ठेवावेत यावर आम्हाला बोलायचा अधिकार नाही. आमचा अधिकार एवढाच आहे की आमचा अधिकार, आमचा वाटा, आमचा हिस्सा आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला मिळावा. आमच्यामध्ये कोणी घुसखोरी करू नये. कोणाला किती द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, महाराष्ट्र लुटून द्या, आम्हाला बर्बाद करा, कारण आम्ही श्रीमंत आहोत ओबीसी, त्यामुळे आम्हाला कोणतीच काळजी द्यायची गरज नाही असा सरकारचा गैरसमज आहे. तो दूर करून घ्यावा, कारण तसा काहीच गैरसमज झाला असेल तर दूर करण्याचाही दूर सरकारने केला पाहिजे. आम्हाला त्या बाकीच्या विषयावर काही बोलायचं नाही. ते फार कोण मोठा, कोण छोटा, कोण आंदोलन, कोण सरकार, काही जायचं, ज्यांना जायचंय त्यांना जाऊन, ज्यांना करायचंय ते करू दे. आम्हाला त्यावर अधिक भाष्य करायचं. जरांगेची जी आंदोलनं होत आहेत ती सगळी सरकार स्पॉन्सर्ड आंदोलनं आहेत का? ज्या पद्धतीने त्यांच्या भेटीला सगळे नेते मंडळी धावत पळत जातात, एकेरी भाषा वापरली जाते, हे सगळं सरकार स्पॉन्सर्ड आहे का? कारण की 2-3 वेळा ते मुंबईत येऊन गेलेत, पुन्हा मुंबईत येण्याचा इशारा देतात, लगेच नेते मंडळी भेटायला नाही. बनवच म्हणतो मी, पुन्हा सांगतो तुम्हाला, सरकारला किती शिव्या द्यावं तो जरांगेचा विषय. आता सरकारने किती सहन करावं, किती त्यांना शिव्याची सहन करायची त्यांची शक्ती आहे, तो सरकारचा प्रश्न आहे. आम्हाला त्यावर काहीही बोलायचं नाही. पण आम्ही एवढंच म्हणू की आमचा हिस्सा, आमचा वाटा
कोणी हिरावून घेतलं जाऊ सरकार देणार नाही. ज्या सरकारचा डीएनए ओबीसी आहे त्या सरकारने किमान तो डीएनए सिद्ध करावा एवढी आमची अपेक्षा नाही. पण मुख्यमंत्र्यांना देखील या आंदोलनात सामील होण्यासाठी तुम्ही त्यांना निमंत्रण देता? ना असं हे ओबीसीचं आंदोलन आहे. मुख्यमंत्र्यांना ओबीसी नेत्यांना बोलवू, ओबीसीच्या भावना मुख्यमंत्र्यांना पोहोचवतील ना. तिथले मंत्री येतील, ओबीसीचे मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी येतील. नाही असं ते म्हणतायत, त्यामुळं आम्हाला काही कोणाचं आमच्याकडे यंत्रणा नाही डीएनए तपासायची, त्यामुळे आम्ही काही त्याच्यावर भाष्य करणार नाही. नाही असं हे महाराष्ट्र सरकारचं काम नाही, हे केंद्र सरकार आहे. जनगणनेचा सेन्ससचं काम हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळेच ओबीसीचे नेते केंद्रातील देशभरातील ओबीसी नेत्यांना भेटतील, ते कुठल्याही पक्षाचे असू देत आणि त्यांना विनंती करतील की तुम्ही सुद्धा ही मागणी करा. आम्ही असंही ठरवत आहे जानकर साहेब की जेवढे ओबीसी आमदार खासदार असतील विशेष करून त्यांनाही एक पत्र आपण ड्राफ्ट करून लिहिलं पाहिजे. त्यांनाही पत्र पाठवू की हा कलम तिथे देण्यासाठी तुम्ही पंतप्रधानांना पत्र लिहा आणि ते पत्र लिहिल्यानंतर एक कॉपी आमच्याकडे पाठवा अशी विनंती त्यांना करू. म्हणजे आम्हालाही माहित होईल की कोण खासदार मोदी साहेबांना पत्र लिहिण्याची हिंमत करतो ओबीसीचा. म्हणजे त्यांची छाती किती इंचीची आहे, पंतप्रधानांची 56 इंचीची आहे, पण यांची 52 तरी आहे का, 50 तरी आहे का ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन, हे सुद्धा सिद्ध होईल. पंतप्रधान बी आमचे ओबीसीच आहेत, त्यांनाही आम्ही पत्र लिहू. हा पण पंतप्रधान पण ओबीसी आहेत, त्यांनाही पत्र लिहू. जानकर साहेब एक प्रश्न आहे की मंत्री छगन भुजबळ जे आहेत त्यांनी असं म्हटलं की त्यांनी आज पंतप्रधान राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांना पत्र दिलं ओबीसीची स्वतंत्र कॉलम असण्यासंदर्भात. खरं तर 2024ची लोकसभा निवडणूक झाली, त्यामध्ये ओबीसीच्या मुद्द्यावरती भाजपकडून प्रचार करण्यात आला होता आणि त्यावरती त्यांना मोठ्या प्रमाणात मतं सुद्धा मिळाली होती. आता त्यांनी तो स्वतंत्र कॉलम दिलेला नाही, त्यामुळे अकराची जनगणना झाल्यानंतर देशामध्ये लहान पत्र गेलं की ओबीसीची जनगणना झाली नाही किंवा त्यातून अनेक समाजांनी नाराजी व्यक्त केली, आंदोलनं झाली आणि त्याचा फायदा त्यावेळेचं सरकार त्यावेळेच्या विरोधकांनी तो घेतला. काय चुका होत्या की 2018 मध्ये ओबीसीचा कलम नव्हता पण जात होती आणि आधी जात टाकली गेली. 2021 मध्ये जो एफिडेव्हिट केंद्र सरकारने दिला, आपलं जे काही सरकार आहे मोदी सरकार, त्यामध्ये या त्रुट्या त्या ठिकाणी दाखवल्या की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एवढी जात आहे 4,28,000 काहीतरी 4,28,677 जण. महाराष्ट्रात फार 4,400 पावणे 500 जाती असतील सगळ्या मिळून 600 असतील, मग 4 लाख आले कुठून? त्यामुळं तिथे आम्हाला एम्पिरिकल डेटा आम्हाला ओबीसीची संख्या काढता येत नाही. 11च्या सेन्ससनुसार देशामध्ये 42 लाख जाती दाखवल्या गेल्या. ही काही चूक आहे, हे चुकीचं झालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो एफिडेव्हिट करताना ओबीसीच्या लोकसंख्या कळत नाही आणि त्यामुळं आरक्षण किंवा ओबीसीच्या सवलतीला अडचण येतात. असं त्यावेळेस एफिडेव्हिट केंद्र सरकारचं 2021ला सुप्रीम कोर्टात आहे. आता ती चूक पुन्हा जात दाखवून म्हणजे पहिले आमच्या चुका केलेल्या दाखवत होत्या आणि आता स्वतःच केंद्र सरकारने ती चूक करतायत, हे आता त्या ठिकाणी राहिलंय. म्हणून मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस आमच्या पक्षाचे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही चूक लक्षात आणून दिली की ती कालम ठेवावं, त्यावेळेस जी चूक झाली ती पुन्हा होऊ नये आणि ओबीसीला न्याय मिळावा ही त्यांची भूमिका आहे. तयारीला लागले दुसरीकडे नाही ते लक्ष्मण हाकेंच्या बरोबर सगळे आमच्या चर्चा आमचे ससाने चर्चा करतील. सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन ती तारीख अजून काही निश्चित झाली नाही. सगळ्यांना घेऊन ते एक तारीख निश्चित करतील आणि त्या तारखेलाच तो आंदोलन होईल. तर एकीकडे मनोज जरांगे पाटील सुद्धा सातत्यानं सरकारला इशारा देतात आहेत आणि कुठेतरी दाखले देत नाहीत, त्याच्यामुळे सरकारला धारेवर धरतात आहेत. एकेरी भाषा बोलली जाते, सातत्यानं धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी सरकारला जरांगे पाटलांनी शिव्या दिल्याचं एक पुस्तक तयार होईल आणि सरकारला सुद्धा शिव्या खायची सवय ते पुस्तक वाचल्यानंतर होईल. तर शिव्या त्यांना ओव्या वाटतात तर सरकारचा प्रश्न आहे आणि तरी पण सरकार त्यांच्याकडे जात असेल
तर तो जरांगेचा प्रश्न आहे. कोणी कोणाचे कपडे फाडावेत किंवा ठेवावेत यावर आम्हाला बोलायचा अधिकार नाही. आमचा अधिकार एवढाच आहे की आमचा अधिकार, आमचा वाटा, आमचा हिस्सा आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला मिळावा. आमच्यामध्ये कोणी घुसखोरी करू नये. कोणाला किती द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, महाराष्ट्र लुटून द्या, आम्हाला बर्बाद करा, कारण आम्ही श्रीमंत आहोत ओबीसी, त्यामुळे आम्हाला कोणतीच काळजी द्यायची गरज नाही असा सरकारचा गैरसमज आहे. तो दूर करून घ्यावा, कारण तसा काही गैरसमज झाला असेल तर दूर करण्याचं आम्ही दूर सरकारने केला पाहिजे. आम्हाला त्या बाकीच्या विषयावर काही बोलायचं नाही. ते फार कोण मोठा, कोण छोटा, कोण आंदोलन, कोण सरकार, काही जायचं. ज्यांना जायचं त्यांना जाऊन, ज्यांना करायचं ते करू दे. आम्हाला त्यावर अधिक भाष्य करायचं. जरांगेची जी आंदोलनं होत आहेत ती सगळी सरकार स्पॉन्सर्ड आंदोलनं आहेत का? ज्या पद्धतीने त्यांच्या भेटीला सगळे नेते मंडळी धावत पळत जातात, एकेरी भाषा वापरली जाते, हे सगळं सरकार स्पॉन्सर्ड आहे का? कारण की 2-3 वेळा ते मुंबईत येऊन गेलेत, पुन्हा मुंबईत येण्याचा इशारा देतात, लगेच नेते मंडळी भेटायला जातात. नाही, बनवायचं म्हणतो मी. पुन्हा सांगतो तुम्हाला, सरकारला किती शिव्या द्यावं तो जरांगेचा विषय. आता सरकारने किती सहन करावं, किती त्यांना शिव्याची सहन करायची त्यांची शक्ती आहे, तो सरकारचा प्रश्न आहे. आम्हाला त्यावर काहीही बोलायचं नाही. पण आम्ही एवढंच म्हणू की आमचा हिस्सा, आमचा वाटा कोणी हिरावून घेतलं जाऊन सरकार देणार नाही. ज्या सरकारचा डीएनए ओबीसी आहे त्या सरकारने किमान तो डीएनए सिद्ध करावा एवढी आमच्या अपेक्षा आहे. पण मुख्यमंत्र्यांना देखील या आंदोलनात सामील होण्यासाठी तुम्ही त्यांना निमंत्रण देता? नाही, असं हे ओबीसीचं आंदोलन आहे. मुख्यमंत्र्यांना ओबीसी नेत्यांना बोलवू, ओबीसीच्या भावना मुख्यमंत्र्यांना पोहोचवतील ना. तिथले मंत्री येतील, ओबीसीचे मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी येतील. माझा डीएनए ओबीसी स्वतः म्हणतात. नाही, असं ते म्हणताय. त्यामुळं आम्हाला काही कोणाचं, आमच्याकडे यंत्रणा नाही डीएनए तपासायची, त्यामुळे आम्ही काही त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण सरकारला तुम्ही काही अल्टिमेटम देताय का? म्हणजे आठवड्याभरात, महिनाभरात असं काही की कॉलम ऍड करा म्हणून? नाही, असं हे महाराष्ट्र सरकारचं काम नाही, हे केंद्र सरकार आहे. जनगणनेचा सेन्ससचं काम हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळेच ओबीसीचे नेते केंद्रातील, देशभरातील ओबीसी नेत्यांना भेटतील. ते कुठल्याही पक्षाचे असू दे, त्याने त्यांना विनंती करतील की तुम्ही सुद्धा हे मागणी करा. आम्ही असंही ठरवत आहे जानकर साहेब की जेवढे ओबीसी आमदार, खासदार असतील विशेष करून, त्यांनाही एक पत्र आपण प्राप्त करून दिलं पाहिजे. त्यांनाही पत्र पाठवू की हा कलम तिथे देण्यासाठी तुम्ही पंतप्रधानांना पत्र लिहा आणि ते पत्र लिहिल्यानंतर एक कापी आमच्याकडे पाठवा, अशी विनंती त्यांना करू. म्हणजे आम्हालाही माहीत होईल की कोण खासदार मोदी साहेबांना पत्र लिहिण्याची हिंमत करतो ओबीसीचा. म्हणजे त्यांची छाती किती इंचीची आहे, पंतप्रधानांची 56 इंचीची आहे, पण त्यांची 52 तरी आहे का, 50 तरी आहे का ओबीसीच्या पेक्षाला घेऊन, ते सुद्धा सिद्ध होईल. पंतप्रधान बी आमचे ओबीसीच आहेत, त्यांना पत्र लिहा. हा, पण पंतप्रधान पण ओबीसी आहे, त्यांनाही पत्र लिहू. जानकर साहेब, एक प्रश्न आहे की मंत्री छगन भुजबळ जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की जात जनगणनेचा माझा मुद्दा होता तो पूर्ण झालेला आहे. त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. तुम्ही जी भूमिका घेताय की जात जनगणनेमध्ये स्वतंत्र ओबीसी कॉलम नाही, त्यामुळे त्यात ओबीसीची जी गणना किती ते क्लिअर होणार नाही. आता ही ओबीसी आंदोलनातली फूट मानायची का? बिलकुल नाही. भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत, परंतु आमची मूळ मागणी काय आहे? एससी आणि एसटी जसं बाबासाहेबांना शेड्यूल बनवलं तसं जात निहाय टाकलं तर कुठल्या शेड्यूलमध्ये टाकायचं, हा प्रश्न मी भुजबळ साहेबांना आणि मोदी साहेबांना विचारतो. आमचं काय म्हणणं आहे, जात निहाय निर्णय होऊ द्या, पण त्या जातीला कुठल्या रकाने टाकायचं, ओपनमध्ये टाकायचं, एससी टाकायचं, एसटी जायचं. त्यावर फर्स्ट डिमांड इज आवर ओबीसी कॉलम, ही आमची पहिली मागणी आहे. जात निहाय निर्णय लिहायच त्याच्यामध्ये बोलत नाही, ओबीसी कॉलम का नाही. आणि ज्यावेळेस निरीक्षण झालं त्यावेळेस ओबीसी पंतप्रधान होणार आहे, तो ओबीसीचं हे करणार आहे असं म्हणून किती सभा घेतली. आणि हे सत्ताधारी सरकारच काय म्हणत होतं की आम्ही ओबीसीचा घेत. आमचं म्हणणं आहे की ओबीसीचा कॉलम पाहिजे, ही आमची भूमिका आहे. ही आमच्या सर्व ओबीसी संघटनेच्या नेत्यांची भूमिका आहे. धन्यवाद, नमस्कार. सर, आज आप ओबीसी
एससी के मुद्दे को लेकर एक नेतृत्व में मीटिंग कर रहे हैं, क्या विषय था और क्या कुछ विमर्श निकला इससे? नहीं, देखिए ये अभी सेंसस का सेकंड फेज चल रहा है, अक्टूबर में होगा। उसका गवर्नमेंट ने नोटिफिकेशन निकाला है, राजपत्र निकाला है, और उसमें जो ओबीसी का केवल कास्ट लिखी है, एससी एसटी और कास्ट, तो कास्ट से ओबीसी का पता नहीं चलेगा। तो हमारे स्पष्ट गवर्नमेंट से मांग है, सेंट्रल गवर्नमेंट से, कि ये ओबीसी का कॉलम होना चाहिए उसमें। जब तक ओबीसी का कॉलम नहीं होगा तब तक ओबीसी की संख्या का पता नहीं चलेगा, उसका पॉपुलेशन का पता नहीं चलेगा, और उसके हिस्से का उसको नहीं मिलेगा। यही इसी इशू को लेकर, मेजर इशू को लेकर हमने आज मीटिंग लिया, और इसमें काफी महाराष्ट्र से संगठन के लोग, सब प्रतिनिधि आए थे, और वो भी उनका भी यही डिमांड है कि इसको लेकर आगे बढ़े। तो इसकी शुरुआत हम लोग सेंट्रल में जो ऑल ओवर इंडिया में ओबीसी के जो जितने भी लीडर्स है उनसे मिलने का तय हुआ, और उनको रिक्वेस्ट करेंगे जो ओबीसी एमपी है, खुद को ओबीसी कहते हैं और ओबीसी है उनका कैटेगरी से चुन के आए, ओपन से ही चुन के आते हो, मतलब वहां पे तो कोई रिजर्वेशन ही नहीं पार्लियामेंट में, उनको भी हम लोग लेटर लिखेंगे और उनसे भी मांग करेंगे कि आप प्राइम मिनिस्टर को इस बात से अवगत कराएं और ये डिमांड करें कि उसके लिए स्वतंत्र कालम की व्यवस्था हो। इसी मुद्दे पर खड़गे जी ने और राहुल जी ने प्रधानमंत्री को पत्र लिखा है, आप लोग भी रीच आउट करने वाले हैं आने वाले दिनों में नेताओं से? नहीं, काफी दिनों से ओबीसी का इस इशू को लेकर राहुल जी गांधी ये बहुत ही एग्रेसिव है, उन्होंने भी ओबीसी का इशू रेज करके सीधी तरह से मांग किया है कि जिनका जितनी संख्या बढ़ी उसका उतनी भागीदारी ये होनी चाहिए, उससे वो सहमत है। और हमारा वो इसीलिए उन्होंने प्राइम मिनिस्टर को लेटर लिखकर इस बात से अवगत कराया। 2011 में सेंसस हुआ था, तब भी कास्ट लिखी थी। भुजबल साहब ने थोड़ा उन्होंने ये कहा था कि उस वक्त कास्ट नहीं थी, ऐसा भुजबल साहब का कहना था, पर उनको भी बाद में पता चला कि ये कास्ट थी, केवल ओबीसी का स्वतंत्र कॉलम नहीं था, कास्ट के सामने ओबीसी लिखना चाहिए। अभी उसके क्या हुआ, सेंसस में 2011 के देश के अंदर में करीबन 42 लाख जातियां निकली, वो गलत तरीके से उसका ये हुआ, वो कोई ट्रेन लोग नहीं थे सेंसस करने वाले। महाराष्ट्र में भी 4,28,000 जातियां निकली, ये कोई नहीं, ज्यादा से ज्यादा 600 जातियां होगी, पर वो भी निकले, उससे कंफ्यूजन हुआ। तभी सेंट्रल गवर्नमेंट की मोदी की सरकार आई, उन्होंने कहा कि ये सेंसस में गड़बड़ी है और इसीलिए हम लोग उसकी संख्या अपने ओबीसी को हम लोग पॉपुलेशन डिक्लेयर नहीं कर सकते, सेपरेट नहीं कर सकते, और उसके ऊपर बहुत सारी डिस्कशन हुआ, चर्चा भी हुई, आरोप प्रत्यारोप भी हुआ। अभी बीच में ये जब राहुल जी गांधी हो या अपोजिशन हो या रूलिंग पार्टी के कुछ लोग हैं, उन्होंने भी फिर ओबीसी के ये पर्सनल ओबीसी का सेंसस के लिए डिमांड की, तब सरकार ने कास्ट डाला पर ओबीसी ये नहीं डाला, मतलब। और जो एफिडेविट 2021 में सेंट्रल गवर्नमेंट ने की थी, इसी इश्यू को लेकर किया था कि वहां पे ये गड़बड़ी है, ये महाराष्ट्र में इतनी जातियां मिली और इससे मिली तो हम लोग इससे कुछ फायदा नहीं होगा। अब 21 में आप लोग ये स्पष्ट रूप से कहते और फिर आप 26 में वही गलती करते हो जो उस वक्त हुई थी, इसका मतलब आपके नियत में ओबीसी का स्वतंत्र सेंसस करना नहीं है, यही दिख पड़ता है। इसी मांग को लेकर आगे बढ़ने का निर्णय आज की बैठक में। आप जब इस समय ये मीटिंग कर रहे हैं और ये मांग कर रहे हैं कि एक अलग से कॉलम जो है वो ऐड किया जाए, ठीक इसी समय दिल्ली के जंतर मंतर पर आरक्षण हटाओ जो है एक मोर्चा एक बड़ा स्वरूप ले रहा है, उस पर क्या कहेंगे? नहीं, हमारा भी आरक्षण, देखो आरक्षण यह है कि बराबरी में लाने के लिए आरक्षण क्या होता है, आरक्षण जो पीछे है उसको बराबरी में लाओ, आरक्षण उसी लिए होता है। आरक्षण देखो, हम तो हजारों सालों से हमें बराबरी का सम्मान नहीं मिला, बराबरी का ही नहीं मिला। हमने अभी 50 साल पहले भी ये 50 साल क्या है, 25-30 साल पहले पीछे जाओगे, आप जाओगे कभी भी हमें कोई बड़े घर में हमारे लिए अलग से चाय का कप भी रखा जाता था, चाय का और पीने का पानी का ग्लास भी अलग रखा जाता था। ये इस देश के पिछड़ों में सहा है, आदिवासी, दलित हो या ओबीसी। अब ये आरक्षण का इश्यू आता है कि आरक्षण खत्म करो, हम भी इसमें सहमति है। हमारी मांग क्या है, जैसा सर आप कहते ना कि 1 नेशन 1 इलेक्शन, तो हमारी ये मांग है 1 नेशन 1 इलेक्शन के साथ साथ सेम
एजुकेशन, समान एजुकेशन, चाहे गरीब का आदमी हो चाहे अमीर का हो, एक ही स्कूल में जाएगा, एक साथ में पढ़ाई करेगा, चाहे अदानी का बच्चा हो या कैबिनेट मिनिस्टर का बच्चा हो या वडेट्टीवार का बच्चा हो, वो एक ही स्कूल में एक बराबरी में जाए और कंपटीशन हो, किसमें कितना कम है, पिछड़े में कितना है, अगले में कितना है, वो दिख पड़ेगा। जो मेहनत करेगा एक ही स्कूल में जाकर ट्यूशन बंद कर दो, सुविधा बंद कर दो, तो स्कूल के भरोसे निकाल लाओ, मेरिट पे सिलेक्शन करो, आरक्षण को खत्म करो, ये हमारी मांग रहेगी। नितिन गडकरी साहब ये कह रहे हैं कि मैं 30 साल से ज्यादा समय से सार्वजनिक जीवन में हूं, अब समय आ गया है कि नए लोगों को मौका दिया जाना चाहिए। अब वो उनकी मोदी जी से उम्र तो कम है, क्यों थक गए, खुद थके या दिल्ली वालों ने उनको थकाया, इसका जवाब उनके बोलने से दिखता है। शायद वो खुद नहीं थकते, गडकरी थकने वाले नहीं है, दिल्ली वालों ने थका दिया है, इसलिए इस तरह से वो बोल रहे हैं। उनकी इसके पीछे निराशा मुझे दिखती है। एक सवाल, एक अंतिम सवाल है। सुप्रीम कोर्ट के जज ने ये कमेंट किया है कि महाकुंभ के लिए महाराष्ट्र सरकार जितना पैसा खर्च कर रही है उसका 0.1% भी अगर खर्च किया जाता तो महाराष्ट्र में 200 से 250 मराठी स्कूल जो है वो बंद होने से बच जाते। सुप्रीम कोर्ट के जज को ये टिप्पणी करनी पड़ रही है। ये देखो, ये टिप्पणी महाराष्ट्र सरकार को बहुत बड़ी थप्पड़ है, ऐसे मैं मानता हूँ। चपड़ा, अभी भी सुधर जाओ। हम लोग कोई कुंभ मेला को विरोध नहीं करते, ये तो हमारी भी सरकार थी कुंभ मेला करते थे, जिसको आना है वो आता था, जिसको डुबकी लगाना है लगा देता, जो पापी है पाप धोके जाता था, नहीं है वो नहीं धोता था। तो इसमें कौन सी प्रिय है? केवल आता था, भगवान के दर्शन करता था और गंगा में गोदावरी में नहा के जाता था डुबकी लगाकर। अब यह सवाल है कि इसके ऊपर 35,000 करोड़ की आवश्यकता क्या है? अगर करना ही है तो 5-7 हजार में भी कर सकते, करोड़ भी कर सकते थे। आप 5-7 हजार करोड़ भी बहुत हो जाते थे, नहीं 35,000 ही करोड़ चाहिए। क्यों चाहिए? आज तुम्हारे स्कूल में टीचर नहीं है, स्कूल की बिल्डिंग नहीं है, स्कूल तक जाने के लिए रास्ता नहीं है, स्कूल में आपको शौच नहीं है, आप स्कूल में बच्चों के लिए पानी नहीं है, पीने के लिए पानी नहीं है, और ये सब होते हुए आप हेल्थ की क्या स्थिति है डिपार्टमेंट की? डॉक्टर की कमी है, वहां पे वेंटिलेटर लाया गया वो उससे बच्चों की मौत हो रही, ऑडिट नहीं किया गया। आज भी गढ़चिरौली जिले के डिस्ट्रिक्ट, गढ़चिरौली जैसे डिस्ट्रिक्ट में हो, जिले हो, नंदीग्राम हो, ट्राइबल डिस्ट्रिक्ट हो, बहुत सारे डिस्ट्रिक्ट में हेल्थ के बहुत सारे इश्यू है। इनके लिए पैसे की जरूरत है। आप 5-7 हजार उधर करके 25,000 करोड़ ये हेल्थ और एजुकेशन में लगा देते तो मुझे लगता है कि भगवान ईश्वर प्रभु रामचंद्र इनके ऊपर इतना खुश होता और 10 साल लगते थे सत्ता में। और अभी भगवान का पेट इनके ऊपर शुरू हुआ है, क्योंकि राम मंदिर से चोरी से बेईमानी का पता उनको भी चला कि नाम मेरा है और मेरे नाम से धन लेते और खुद की जेब भरते, तो वो बजरंगबली को बहुत गुस्सा आया है और इनके पीठ को वो लाल करेंगे और भगा भी देंगे, ये मुझे विश्वास है। थैंक यू। समापन चल रहा है।